हॅलो, गुड इव्हिनिंग. आवाज येतोय का माझा रे? येस टीचर, येस सर. हा, स्क्रीन दिसते सर्वांना? येस. ओके. आज आपण 7वी आणि 8वी साठी अतिशय महत्वपूर्ण जो विषय आहे बुद्धिमत्ता, याची बेसिक माहिती पाहणार आहोत. याच्यामध्ये सम विषम संख्या असेल, मूळ व संयुक्त संख्या असेल, जोडमूळ व समूह संख्या आणि त्रिकोणी संख्या या महत्वाच्या घटकाशी संबंधित आपण काही आज प्रश्न पाहणार आहोत. आता पहिला प्रश्न माझा आहे, समसंख्या म्हणजे काय? कोण सांगेल समसंख्या म्हणजे काय? सर मी सांगू? हा, नाव सांगायचं तुझं अगोदर. दिया गायकवाड. हा, दिया सांग. ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. अगदी बरोबर. ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्याला काय म्हणायचं? समसंख्या म्हणतात. आता सांगा, समसंख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असतात? सांग काव्या. 0, 2, 4, 6, 8. अगदी बरोबर. समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असतो. आणि समसंख्येला जर 2 न भागलं तर बाकी किती उरते? समसंख्येला जर 2 न भागलं तर बाकी किती उरते? कोण सांगेल? एक उरते ना? बघा, 13 विद्यार्थी उपस्थित आहेत, एकाला पण सांगता येत नाही. एक उत्तर आहे. किती उरते? 0. 0. अगदी बरोबर. कारण समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो. निशेष भाग जातो म्हणजे बाकी किती उरते? तर 0 उरते. 2 क्रमवार समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो रे? 2 क्रमवार समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो? 2चा. अगदी बरोबर. कितीचा असतो फरक? 2चा असतो. आता बघा, पहिली 2 ही आपण काय घेतली? समसंख्या घेतली. तर त्यानंतरची समसंख्या किती? 4. त्यानंतरची किती? 6. मग बघा इथं फरक किती येतो रे? 4 मधून 2 वजा करा. 2. किंवा 6 मधून 4 वजा करा. 2. म्हणजे 2 क्रमवार समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो? 2चा फरक. आता बघा इथं व्याख्या दिलेली आहे. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. आणि समसंख्येला इंग्रजीत काय म्हणतात रे? इव्हन नंबर. अगदी बरोबर. समसंख्येला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? इव्हन नंबर्स असं म्हटलं जातं. आता विषम संख्या म्हणजे काय पाहूया. बघा इथं लिहिलेली आहे व्याख्या. ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्यांना काय म्हणायचं? विषम संख्या असं म्हणतात. म्हणजेच विषम संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असतात? 1, 3, 5, 7 किंवा 9 हे अंक विषम संख्येच्या एकक स्थानी असतात. आता मी तुम्हाला एक संख्या देतो. ती संख्या सम आहे की विषम? सम आहे की विषम? समसंख्या. बोला. अगदी बरोबर. कारण एकक स्थानी 2 आहे म्हणून ही संख्या कशी आहे? समसंख्या आहे. आता दुसरी संख्या बघा, 613. ही कोणत्या प्रकारची संख्या? विषम अगदी संख्या. बरोबर. कारण एकक स्थानी काय आहे? 3 आहे. म्हणून या संख्येला आपण काय म्हणतो? विषम संख्या. विषम संख्या असं म्हणतो. समसंख्या आणि विषम संख्येतला फरक सर्वांच्या लक्षात आला ना?
काय करायचं माहिती आहे का, आता बरीच नवी मुलं आहेत, माईक नेहमी बंद ठेवायचा. ज्यावेळेस तुम्हाला उत्तर द्यायचे का नाही त्यावेळेस फक्त माईक चालू करायचा. आता बघू सर्वांना माईक माहिती आहे ना, माईकचं बटन खाली असतं बघा. आता आला. हा, आता यशराजचं. हा, ओके, सर्वांनी माईक बंद केलेला आहे. सर्वांचा माईक बंद असल्यावर माझा तुम्हाला स्पष्ट आवाज येईल. हा, तुम्हाला ज्यावेळेस उत्तर द्यायचे तेवढ्या पुरता माईक चालू करायचा, पुन्हा लगेच बंद करायचा, म्हणजे डिस्टर्ब होणार नाही. ओके, चला आता मी पुढची स्लाइड तुम्हाला दाखवतो. आता एक प्रश्न आहे बघा, 78 या संख्येनंतर येणारी 11वी समसंख्या कोणती? आता मला सांगा तुम्ही, 78 ही समसंख्या आहे का विषम रे? समसंख्या. अगदी बरोबर. समसंख्या. समसंख्या आहे. आणि विचारलेली संख्या सुद्धा सम आहे. म्हणजे हा जो प्रश्न प्रकार आहे तो कोणत्या टाईपचा आहे? समसंख्येनंतरची समसंख्या काढणे. कोणत्या प्रकारचा हा प्रश्न आहे? समसंख्येनंतरची समसंख्या काढणे. हा, आता असा ज्यावेळेस प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतो त्यावेळेस कुठलं सूत्र वापरायचं? तर ए अधिक 2b हे सूत्र वापरायचं. कोणतं वापरायचं? ए अधिक 2 गुणिले बी. मग तुम्ही म्हणता सर ए आणि बी काय? तर त्या प्रश्नामध्ये पहिली जी संख्या आहे का नाही ती ए ची किंमत असते आणि दुसरी जी संख्या आहे ती बी ची किंमत असते. मग सांगा ए ची किंमत किती या प्रश्नामध्ये येणार? 78. आणि बी ची किंमत किती येणार? 11. बघा आता मी या सूत्रात आपण ए च्या जागेवर 78 भरूया. मग 78 अधिक 2 गुणिले बी ची किंमत किती? 11. आता पदावली सोडवताना अगोदर गुणाकार करायचा ना. मग 78 अगोदर मी आहे असं लिहितो आणि 11 आणि 2 चा गुणाकार किती रे? 22. आता करा बेरीज. 8 आणि 2 10. हात चला 1. 2 आणि 1 3 आणि 7 आणि 3 किती? 10. म्हणजे उत्तर किती आलं सांगा? उत्तर किती आलं? 100 आलं पा. त्या प्रश्नाचं उत्तर किती आलं? 100. सर्वांना समजलं ना? हा 2 नंबरचा प्रश्न बघा. 2 नंबरचा प्रश्न बघा. 33 या संख्येनंतर येणारी 19वी विषम संख्या कोणती? अगोदर मला सांगा 33 ही सम आहे की विषम? विषम अगदी बरोबर. विषम. आणि विचारलेली संख्या सुद्धा विषमच विचारली. म्हणजे हा जो प्रश्न प्रकार आहे तो विषम नंतरची विषम संख्या काढणे. मग समनंतरची समसंख्या काढणे, त्याच पद्धतीनं विषम नंतरची विषम संख्या काढणे. असा ज्यावेळेस प्रश्न तुम्हाला विचारला जातो तेव्हा तेच सूत्र वापरायचं. कोणतं मागाचं? ए बेरीज बी. आता ए ची किंमत किती रे? त्या प्रश्नातील पहिली संख्या 36 अधिक 2 गुणिले बी. बी ची किंमत किती? 19. अगोदर गुणाकार करूया. हे 33 लिहितो. आता 19 आणि 2 चा गुणाकार 19 दुने 38. 8 आणि 3 11. चला 1 3 आणि 3 6 आणि 1 7. म्हणजे किती उत्तर आलं याचं? बरोबर 71. तुम्हाला हे दोन्ही प्रश्न समजले ना? पहिला प्रश्न होता समसंख्या काढणे आणि दुसरा प्रश्न होता विषम संख्येनंतरची विषम संख्या काढणे. समनंतरची समसंख्या काढणे तसेच विषम नंतरची विषम संख्या काढणे. या दोन्ही प्रश्न प्रकारासाठी आपण एकच सूत्र वापरायचं. कोणतं? ए अधिक 2b. ए अधिक 2b. ओके, आता पुढचा प्रश्न. 102 या संख्येनंतर येणारी 14वी विषम संख्या कोणती?
आता मला सांगा 102 सम आहे की विषम? सम. आणि विचारलेली संख्या विषम आहे. म्हणजे समनंतरची विषम संख्या काढणे. समनंतरची विषम संख्या काढणे हा प्रश्न प्रकार आहे. समनंतरची विषम संख्या काढताना सूत्र कसं वापरायचं पहा. मागात सूत्र लिहायचं, फक्त शेवटी ते सूत्र कंसामध्ये लिहायचं आणि शेवटी त्यातून एक काय करायचं, वजा करायचं. मग सांगा a ची किंमत किती? त्या प्रश्नामध्ये 102 अधिक 2 गुणिले b ची किंमत किती? 14. शेवटी वजा 1. आता बघा आपण पहिल्यांदा काय करूया, तर कंसातील गुणाकार करूया. मूळची संख्या 102. 14 आणि 2 चा गुणाकार किती? 28. आणि कंसाबाहेर 1. 102 आणि 28 किती होईल? 130. आणि वजा 1 किती? 129. करेक्ट. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आलं पहा? 129. माईक सर्वांनी बंद करत जावा. कोणाचा माईक चालू आहे बघा. हा, ओके. 79 या संख्येनंतर 18 समसंख्या कोणती? बघा, 79 या संख्येनंतर येणारी 18वी समसंख्या कोणती? मला सांगा 79 सम आहे की विषम? विषम. करेक्ट. आणि विचारलेली संख्या सम. म्हणजे प्रश्न प्रकार कसा आहे? विषम नंतरची समसंख्या काढणे. मग सम नंतरची विषम संख्या काढणे किंवा विषम संख्येनंतरची समसंख्या काढणे यासाठी एकच सूत्र मगाचं कोणतं? a अधिक b 2b वजा 1 आणि शेवटी वजा 1. मग मला सांगा a ची किंमत काय म्हणायची आपण? 79 अधिक 2 गुणिले b ची किती म्हणायची? कंसाबाहेर वजा 1. आता 18 आणि 2 चा गुणाकार 36 ना? आता 79 आणि 36 ची बेरीज करा. 115. किती आली? 115. 115 आणि त्यातून पुन्हा 1 वजा करा. 114. 114. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आलं? 114. 114. समजते ना तुम्हाला प्रश्न? हो सर. आता पुढचा प्रश्न पहा. 88 या संख्येपूर्वीची 15वी समसंख्या कोणती? बघा, आता मी पहिल्यांदा माईक सर्वांचा बंद ठेवतो. आता लक्षात ठेवा 88 ही काय आहे? तर समसंख्या आहे आणि विचारलेली संख्या सम आहे. परंतु ह्या शब्दाला इथं महत्व आहे. पूर्वीची म्हणजे समपूर्वीची समसंख्या काढणे हा प्रश्न प्रकार आहे. मग समपूर्वीची समसंख्या काढताना सूत्र कुठलं वापरायचं? तर a वजा 2b हे सूत्र वापरायचं. a वजा 2b. आता या प्रश्नामध्ये पहिली संख्या 88 आहे. ही a ची किंमत आली बघा 88 वजा 2 गुणिले b
मग या प्रश्नामध्ये बी ची किंमत किती होती? 15. मग 88 वजा अगोदर हा गुणाकार करूया. 15 दुनी किती? 30. किती वजा किती मग? तर उत्तर येते 58. बरोबर आहे का माझं उत्तर? उत्तर बरोबर आलं का? बरोबर आलं का? हो. लगेच माईक बंद करा सर्वांनी. लगेच माईक बंद ठेवायचं. आता इथं बघा 133 सम आहे की विषम? विषम. विषम. अगदी बरोबर, विषम आहे. आणि विषमच्या अगोदरची आपल्याला विषमच संख्या काढायची. समपूर्वीची समसंख्या काढताना त्याच पद्धतीने विषम पूर्वीची विषम संख्या काढताना एकच सूत्र वापरायचं. कोणतं? ए वजा 2b. हा, मग ए ची किंमत सांगा. 113. 113 वजा 2 गुणिले बी ची किंमत किती? 20. अगोदर हा गुणाकार करायचा आणि नंतर वजाबाकी. 20 आणि 2 चा गुणाकार किती? 40. करा वजाबाकी. 113 वजा 40. 73. किती? 73. करेक्ट. बर, आतापर्यंत बघा तुम्हाला मी जी उदाहरणं घेतली त्यामध्ये तुमच्या लक्षात पण आलं असेल. सम नंतरची समसंख्या काढताना किंवा विषम नंतरची विषम संख्या काढताना ए अधिक 2b हे सूत्र आपण वापरलं. सम नंतरची विषम संख्या काढताना किंवा विषम नंतरची समसंख्या काढताना ए अधिक 2b वजा 1 हे सूत्र वापरलं. समपूर्वीची समसंख्या काढताना किंवा विषम पूर्वीची विषम संख्या काढताना ए वजा 2b हे सूत्र आपण काय केलं? या ठिकाणी वापरलेलं आहे. आता हा पुढचा प्रश्न पहा की 74 ही काय आहे? तर एकक स्थानी 4 असल्यामुळे ही समसंख्या आहे आणि विचारलेली संख्या विषम आहे. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये समपूर्वीची विषम संख्या हा प्रकार आहे. मग समपूर्वीची विषम संख्या काढताना ए वजा 2b हे सूत्र वापरायचं, पण हे सूत्र कुठं लिहायचं? कंसामध्ये लिहायचं आणि शेवटी त्यात एक काय करायचं? तर मिळवायचं. मग आता मला सांगा, ए ची किंमत आपण 74 घेतली वजा 2 गुणिले बी ची किंमत आपण 10 घेतली आणि शेवटी अधिक 1 करूया. आता कंस सोडवताना अगोदर हा गुणाकार. 74 वजा 20 किती? 74 मधून 20 वजा करा 54 आणि पुन्हा त्यामध्ये एक आपण मिळवूया. किती आली बेरीज? 55. म्हणजे या 7व्या प्रश्नाचं उत्तर किती आलं? 55. सर्वांना समजलं का? हो सर. आता पहा, आता ही 101 काय आहे? सम आहे की विषम? विषम. अगदी बरोबर, विषम आहे. आणि विचारलेली संख्या सम. मग विषम पूर्वीची समसंख्या काढताना वरील सूत्र वापरायचं. मग मगाशी सूत्र काय सांगितलं होतं? ए वजा 2b कंस पूर्ण आणि त्यात मध्ये एक काय करूया आपण मिळवूया. ए म्हणजे त्या प्रश्नातील पहिली संख्या. ए ची किंमत आपण 101 घेऊया वजा 2 गुणिले बी ची किंमत 17 घेऊया आणि शेवटी अधिक 1. अगोदर हा गुणाकार करूया. मग करा 101 मधून 34 वजा करा
101 मधून 34 वजा करा. सदुसष्ट. 67. किती ते? 67. 67 ओळ्या. 68. 68. ओके, माईक बंद करा. आपण 8 उदाहरणं पाहिली. 8ची 8 उदाहरणं तुमच्या लक्षात राहिली असतील. आता पुढचा भाग आपण पाहूया. ज्या नैसर्गिक संख्येला केवळ एक व त्याच संख्येनं पूर्ण भाग जातो त्या संख्येला काय म्हणतात? मूळ संख्या म्हणतात. इंग्रजीत मूळ संख्यांना आपण प्राईम नंबर्स म्हणतो. म्हणजे या मूळ संख्यांचा अवयव फक्त 2च असतात. मी बोलत असताना माईक चालू करू नका. वेदिका, मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या नैसर्गिक संख्येला फक्त तीच संख्या आणि 1 ह्या दोन संख्येव्यतिरिक्त अन्य कोणत्याही संख्येनं निश्चित भाग जात नाही, त्याला मूळ संख्या म्हणायचं. म्हणजे मूळ संख्येचा अवयव 2च. कोणते? तर तीच संख्या आणि 1 ह्याशिवाय अन्य अवयव या ठिकाणी मूळ संख्यांचा असू शकत नाही. आता सगळ्यात लहान जी मूळ संख्या आहे ती 2 आहे. आता 2चं जे अवयव आहे ते कोणतं रे? 2 ला 1 न भाग जातो आणि 2 न जातो. त्यामुळं 2 ही सर्वात छोटी काय आहे? मूळ संख्या आहे. आता 3 घ्या. 3 ला 1 न भाग जातो आणि 3 न भाग जातो. त्यानंतर पुढची संख्या घेतली 5. 5 ला 1 न आणि 5 न निश्चित भाग जातो. मूळ संख्या कशा ओळखायचा? जर ज्या संख्येला तीच संख्या व 1 या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही संख्येनं जर निश्चित भाग जात नसेल तर त्या संख्येला काय म्हणायचं? मूळ संख्या असं म्हणायचं. आता मला तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुम्हाला मसावी आणि लसावी झाले का रे? हो सर. हा. मग माझा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी, 2 मूळ संख्यांचा मसावी किती असतो सांगा बघू? 2 मूळ संख्यांचा मसावी टिंब असतो. अगदी बरोबर. 2 कुठल्याही मूळ संख्या घ्या, त्यांच्या विभाजकामध्ये 1 हा एकच सामायिक विभाजक असतो. म्हणून 2 कुठल्याही मूळ संख्या घ्या, त्यांचा मसावी किती असतो? 1 असतो. आता माझा पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. समजा मी 5 ही मूळ संख्या घेतली आणि 7 ही मूळ संख्या घेतली. या दोघांचा मसावी 1 आहे. मग या दोघांचा लसावी किती रे? 5 आणि 7 या 2 मूळ संख्यांचा लसावी किती? सर 35. अगदी बरोबर. या दोघांचा काय करायचा? गुणाकार करायचा. 2 मूळ संख्यांचा मसावी 1 असतो. आणि 2 मूळ संख्यांचा लसावी त्या 2 संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. 2 मूळ संख्यांचा लसावी त्या 2 संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. आता या ठिकाणी 1 ते 100 मधील तुम्हाला या ठिकाणी मूळ संख्या दिलेल्या आहेत. बघा तुम्ही 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 फक्त इथं डबल झाले बघा. 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 अशा 1 ते 100
मध्ये किती मूळ संख्या असतात रे? 25. हा, आता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय पहा. आता प्रश्न असा आहे, सर्वात लहान मूळ संख्या कोणती? दोन. अगदी बरोबर. आता माझा पुढचा प्रश्न आहे, सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती? सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती? 11. उत्तर बरोबर आहे. 11 ही काय आहे? सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या आहे. आता ह्या मूळ संख्यांचं जर 25 मूळ संख्यांचं तुम्ही निरीक्षण केलं, तर ह्याच्यात एकच अशी संख्या आहे की जी सम आहे. सांगा बरं, सम असणारी मूळ संख्या कोणती? दोन. अगदी बरोबर. 2 ही एकमेव सम मूळ संख्या आहे. 2 ही एकमेव सम मूळ संख्या आहे. पुढचा प्रश्न, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती? 97. बरोबर. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या 97 ही आहे. आता 1 ते 100 पर्यंतच्या 25 मूळ संख्या तुम्हाला पुढे स्क्रीनवर दिसतायत. आता आपण 10च्या गटामधील मूळ संख्यांची संख्या शोधूया. सांगा, 1 ते 10 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 4. 11 ते 20 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 4. बरोबर आहे ना? आता ते रिपीट झालंय, ते मी कॅन्सल करतो. 21 ते 30 मध्ये किती मूळ संख्या आहेत रे? 2. 2. 41 मध्ये 2. 41 ते 50 मध्ये 3. 51 ते 60 मध्ये 2. 61 ते 70 मध्ये 2. 2. 71 ते 80 मध्ये 3. 3. 81 ते 90 मध्ये 2. आणि 91 ते 100 मध्ये 1. 1. आता हे जर तुम्ही 10 अंकी संख्या निरीक्षण केलं, तर लक्षात ठेवा, इथं 44 आहे की नाही, 44 ची निमपट किती आहे? 22 आहे. आणि इथं 32 लक्षात ठेवायचं आणि 32चं उलट करायचं. एकक आणि दशक स्थानच्या अंकाच्या अदलाबदल केले की 32चं उलट होतं 23. आणि आपण गणपतीला 21 मोदक करतो का नाही, किंवा 21 दुर्वा मध्ये एकूण काड्या किती असतात? एकूण 21. लक्षात आहे का तुमचे? हे काय लक्षात ठेवायचं बघा, 44च्या निम्म 22, 32च्या उलट 23 आणि शेवटी गणपतीला मोदक 21. या पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. आता मी तुम्हाला याच्यावर एक प्रश्न विचारतोय बघा. आता माझा प्रश्न असा आहे, 31 ते 90, 31 ते 90, 31 पासून 90 पर्यंत किती मूळ संख्या आहेत सांगा पण. 31 पासून 90 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 31 पासून 90 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 14. उत्तर बरोबर आहे. हे कसं काढलं पहा. हा 1 ते 10, 11 ते 20 आणि हे 2 आहे ते 21 ते 30. म्हणजे इथनं पुढे मोजायचं, 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60, 61 ते 70, 71 ते 80 आणि 81 ते 90. म्हणजे एवढ्या 5 संख्यांची बेरीज करायची. मग 2 आणि 3 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14. म्हणजे या 6 संख्यांची बेरीज तुम्हाला करावी लागेल.
तुम्ही काढलेलं उत्तर करेक्ट आहे. चला आता पुढचा आपण घटक घेऊया. आता बघा, ज्या संख्या मूळ नाहीत त्यांना आपण काय म्हणतो? संयुक्त संख्या असं म्हणतो. त्यांना काय म्हणतो आपण? संयुक्त संख्या असं म्हणतो. ज्या नैसर्गिक संख्येला एक आणि स्वतः त्या संख्येव्यतिरिक्त इतर संख्येनेही पूर्ण भाग जातो. म्हणजेच ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त अवयव असतात, ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात, अशा सर्व संख्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. आणि या संयुक्त संख्यांना इंग्रजीमध्ये कंपोजिट नंबर्स असं म्हणतात. मग इथं सांगितले बघा, 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या आहेत. मग 1 ते 100 एकूण संख्या किती रे? 100. मग ह्याच्यातून मूळ संख्या जर 25 वजा केल्या तर ही वजाबाकी किती येते? 75 येते. 75 74 का दिलं? कारण एक ही कारण एक ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही, त्यामुळे या 75 मधून एक वजा केलं. अशा पद्धतीने 1 ते 100 मध्ये 74 काय असतात? तर संयुक्त संख्या असतात. आता आपण एखादी संयुक्त संख्या घेऊन पाहूया. आता 1 ही मूळ पण नाही, संयुक्तही नाही. 2 ही मूळ आहे, 3 ही मूळ आहे. समजा 4 ही संयुक्त संख्या घेतली आपण. आता 4 चे विभाजक कोणकोणते रे? 4 ला कशा कशाने निश्चित भाग जातो सांगा पाहू? 1, 2 आणि 4. बरोबर. म्हणजे या ठिकाणी 2 पेक्षा जास्त विभाजक आलं, म्हणून 4 ही काय आहे? तर संयुक्त संख्या आहे. ओके. नेक्स्ट, आता आपण पाहणार आहोत जोडमूळ संख्या म्हणजे काय, की ज्यांना आपण इंग्रजीमध्ये ट्विन प्राइम नंबर्स म्हणतो. ट्विन म्हणजे जोड, प्राइम म्हणजे मूळ आणि नंबर्स म्हणजे संख्या. ट्विन प्राइम नंबर्स म्हणजे जोडमूळ संख्या. बघा व्याख्या इथं लिहिलेली आहे. 2 मूळ संख्यांच्या दरम्यान केवळ एकच संयुक्त संख्या असेल तर त्यांना आपण काय म्हणतो? जोडमूळ संख्या असं म्हणतो. 2 मूळ संख्यांच्या दरम्यान केवळ एकच संयुक्त संख्या असेल. आता उदाहरणार्थ बघा, आपण उदाहरण घेऊया. 3 आणि 5 ह्या दोन काय आहेत? मूळ संख्या आहेत. आणि या दोघांच्या मध्ये कोणती संयुक्त संख्या दडलेली आहे रे? 4. बरोबर ना? मग 3 आणि 5 ही काय आहे? तर पहिली जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 3 आणि 5 ही काय आहे? तर पहिली जोडमूळ संख्यांची जोडी आहे. थोडा वेळ सर्वांनी माईक चालू करता, व्हिडिओ चालू करता का रे? बघा आता व्हिडिओ कोणाचा चालू आहे? फक्त वेदिकाचा चालू आहे. सर्वांनी व्हिडिओ चालू करा. खाली बघा माईकच्या शेजारी व्हिडिओचं हे आहे, त्याच्यावर तुम्ही थंब करा. हा, ओके. वेदिकाचा चालू झाला बघा, स्मरणिकाचा पण चालू झाला. दोघींचाच व्हिडिओ चालू आहेत. विनीत, हा विनीतचा चालू झाला. श्रावणी तुझा व्हिडिओ चालू कर. ओके, छान. आरतीचा पण चालू झाला. हर्षद व्हिडिओ चालू कर. आमे चालू कर. यशराज, मानवर, सर्वांनी आपलं व्हिडिओ चालू करा. तुम्ही काय करता हे मला दिसेल. हा, ओके, छान. दियानं पण केला चालू. हा, आता मला सांगा, 3 आणि 5 मी एक तुम्हाला जोडमूळ संख्यांची जोडी सांगितली. दुसरी कुठली येणार आहे? 5 आणि 7 मूळ संख्या आहेत का नाही? मग ह्या दोघांच्या मध्ये संयुक्त संख्या कुठली येणार? 6. म्हणजे दुसरी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती येणार? 5 आणि 5 7. आणि 7. 5 आणि 7. पुढची सांगा तुम्ही. 11, 13. 11, 13. आता या दोघांच्या दरम्यान 12 ही काय आहे? ही काय आहे? संयुक्त संख्या. संयुक्त संख्या आहे.
मग मला सांगा 1 ते 100 दरम्यान किती अशा जोडमूळ संख्येच्या जोड्या असतात? 8 8. बघा इथे तुम्हाला दिलेले आहेत 2 2 3 बरोबर आहे का रे? हे चुकले ना? चुकली सर चुकली 2-3 इथे काय पाहिजे होतं मग? 3 5 हा 3 5 पहिली, दुसरी कुठली? 5 7 5 7 11 13 17 17 19 29 31 41 43 59 61 आणि 71 73. तुम्ही आता आपण अध्यापन करत असताना जे जे शिकवलंय ते लिहून घेताय का रे? काय महत्वाच्या गोष्टी तरी? हो तुम्ही काय करा, तास संपल्यानंतर आपल्या ग्रुपवर तुम्ही जे लिहिलंय त्या वहीवरच्या लिहिलेल्या भागाचा फोटो काढून मला ग्रुपवर पाठवायचा. काय करायचं? तास संपल्यानंतर तुम्ही 1 तासाच्या कालावधीमध्ये वहीमध्ये जे लिहिलेलं आहे ते ग्रुपवर पाठवायचं. मी ग्रुप तुमच्यासाठी खुला करतो. म्हणजे तुमचं हस्ताक्षर किंवा तुम्ही काय लिहिताय हे मला लक्षात येईल. ओके. हा आता पुढचं बघा. पुढं आपण पाहणार आहोत सहमूळ संख्या म्हणजे काय? काय पाहणार आहोत? सहमूळ संख्या म्हणजे काय? ज्या 2 किंवा अधिक संख्यांना 1 हा एकमेव सामायिक विभाजक असतो त्यांना आपण समूळ संख्या असं म्हणतो. या समूळ संख्यांना इंग्रजीमध्ये को प्राईम नंबर्स असं म्हणतात किंवा रिलेटिव्हली प्राईम नंबर्स असं म्हणतात. आणि 2 समूळ संख्यांचा मसावी हायेस्ट कॉमन फॅक्टर त्याला इंग्रजीमध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर शॉर्टकट मध्ये HCF असं म्हणतात. आता बघा आपण मी 2 तुम्हाला संख्या देतो. 2 कुठल्याही क्रमवार संख्या घ्या. मी 2 आणि 3 घेतलं. मला सांगा 2 चे विभाजक कुठले रे? 2 चे विभाजक 1 आणि 2 ना? हो 3 चे विभाजक कुठले? 1 आणि 3. 1 आणि 3. मग मसावी काढताना आपण काय करतो? सामायिक विभाजक शोधतो. सामायिक विभाजक घेतो. म्हणजे 2 आणि 3 यांचा मसावी 1 आला. आता मला फक्त तुम्ही एवढं सांगा 2 कोणत्या प्रकारची संख्या आणि 3 कोणत्या प्रकारची? म्हणजे सम आणि विषम किंवा मूळ आणि संयुक्त. आता 2 काय आहे? 2 मूळ संख्या आहे. आणि 3 सुद्धा काय आहे? मूळ संख्या. मूळ संख्या आहे. म्हणजे 2 मूळ संख्या आहेत. ही समूळ संख्यांची जोडी असू शकते. 2 मूळ संख्यांची जी जोडी आहे ती समूळ संख्यांची जोडी असू शकते. आता आपण दुसरं घेऊया. उदाहरणार्थ 8 घेतलं आणि त्याच्या जोडीला 9 घेतलं. मला सांगा 8 ही कोणत्या प्रकारची संख्या आहे? म्हणजे मूळ आणि संयुक्त ह्या 2 प्रकारामध्ये सांगा. संयुक्त अगदी बरोबर. 8 ही काय आहे? संयुक्त. संयुक्त संख्या. आणि 9 ही सुद्धा काय आहे? संयुक्त संख्या. संयुक्त आहे. आता 8 चे अवयव किंवा 8 चे विभाजक सांगा. 1 2 4 8 9 चे सांगा. 9 चे 9 अगदी बरोबर. 1 3 आणि 9. आता मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. मग मोठ्यात मोठा विभाजक. आता 8 वर आहे पण खाली नाही, 4 वर आहे पण खाली नाही, 2 वर आहे पण खाली नाही. म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कुठला आला? 1. 1.
म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की समूह संख्यांच्या जोडीमध्ये दोन्ही संख्या संयुक्त सुद्धा असू शकतात. कारण 8 पण संयुक्त आहे, 9 पण काय आहे तर संयुक्त आहे. मगाशी वर काय पाहिलं तर एक आपण मूळ संख्या घेतली होती आणि एक संयुक्त. मात्र जोडमूळ संख्या ज्या पाहिल्या का नाही आपण त्याच्यामध्ये दोन्ही संख्या मूळ असतात. जोडमूळ संख्यांच्या जोडीमधील दोन्ही संख्या मूळ संख्या असतात. मात्र समूह संख्यांच्या जोडीमध्ये दोन्ही संख्या मूळ असू शकतात, दोन्ही संख्या संयुक्त असू शकतात. त्याच पद्धतीनं दोन्ही संख्यातली एक संख्या मूळ व एक संख्या संयुक्त असू शकते. कळलं का? काय सांगितलं तुम्हाला? समूह संख्यांच्या जोडीमध्ये दोन्ही संख्या मूळ असू शकतात. समूह संख्यांच्या जोडीमध्ये दोन्ही संख्या संयुक्त असू शकतात. त्याच पद्धतीनं समूह संख्यांच्या जोडीमध्ये एक संख्या मूळ व एक संख्या संयुक्त असू शकते. तुम्ही कुठल्याही दोन क्रमवार संख्या घ्या, कुठल्याही दोन क्रमवार संख्या घ्या, ही समूह संख्यांची जोडी असते. उदाहरणार्थ तुम्ही घेतलं समजा 82 आणि पुढची क्रमवार संख्या कुठली येणार 83. ही सुद्धा काय होणार तर समूह संख्यांची जोडी होणार. मग सांगा 82 आणि 83 चा मसावी किती येणार आहे? 1 एक. अगदी बरोबर 1 येणार. समूह संख्या सर्वांना समजलं का? हो हो सर हो सर. आता पुढं पहा. ज्या संख्यांची मांडणी बिंदूच्या किंवा ठिपक्यांच्या साह्यानं समभुज त्रिकोणाच्या आकारात करता येते त्यांना त्रिकोणी संख्या म्हणायचं. आता उदाहरणार्थ हा जो त्रिकोण आहे याच्यामध्ये आपण इथं पहिला टिंब देतो बघा, लाल पेनाने देतो. टिपका ना हा तिसरा टिपका म्हणजे इथं 3 आलं. किती आलं? 3 आलं. आता इथं किती ठिपके येतात बघा आपण देऊ शकतो. इथं पहिला ठिपका, इथं हे 2 आणि इथं किती येणार 3 म्हणजे इथं ठिपके किती आलं 6. सर्वात लहान जी त्रिकोणी संख्या आहे का नाही ती 1 असते बघानो. त्यानंतर 3, त्यानंतर 6. आता ह्याच्या पुढची त्रिकोणी संख्या तुम्ही सांगू शकता, सांगा बघू. 10, 15, अगदी 21, बरोबर 15, 15 21 21 28 संख्या 28 नंतर 36, 36 नंतर 45, त्यानंतर 55, त्यानंतर 66, 66 त्यानंतर म्हणजेच 1 ते 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत. किती त्रिकोणी संख्या आहेत? तर 13 त्रिकोणी संख्या आहेत. किंवा दुसरी व्याख्या दिली बघा सोप्या भाषेत, एका मागोमाग एक येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची जर बेरीज करत गेलं तर ज्या संख्या मिळतात त्यांना आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या. आता उदाहरणार्थ 1 घेतलं, पुन्हा 1 आणि 2 घेतलं, पुन्हा 1, 2 आणि 3 घेतलं, पुन्हा 1, 2, 3, 4 घेतलं, पुन्हा 1, 2, 3, 4, 5 घेतलं. आता पहिली त्रिकोणी संख्या 1, पुन्हा 1 आणि 2 ची बेरीज केली किती येणार 3, पुन्हा 1 आणि 2 आणि 3 ची बेरीज केली किती येणार 6, पुन्हा 1 ची 2 ची 3 ची आणि 4 ची बेरीज करा किती येणार 10, पुन्हा 1 ची 2 ची 3 ची 4 आणि 5 यांची बेरीज केल्यावर किती येणार 15. अशा प्रकारे
एका मागोमाग एक येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची जर बेरीज करत गेलं तर ज्या संख्या मिळतात त्यांना आपण काय म्हणतो, तर त्रिकोणी संख्या असं म्हणतो. बघा इथे दाखवलेलं आहे. पहिली त्रिकोणी संख्या 1, एकात 2 मिळवलं की दुसरी त्रिकोणी संख्या 3, एकात 2 3 मिळवलं की 6 ही तिसरी त्रिकोणी संख्या, एकात 2 3 4 मिळवलं की 10 बेरीज ही चौथी त्रिकोणी संख्या. या पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या तयार करू शकतो. किंवा 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकार करणे आणि त्याची निमपट करणे याला पण आपण त्रिकोणी संख्या असं म्हणतो. आता बघा मगाशी ज्या तुम्हाला सांगितल्या त्या त्रिकोणी संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. 1 3 5 10 15 21 28 36 45 55 66 78 आणि 91 म्हणजे वरच्या 7 आणि खालच्या 6 अशा 13 काय आहेत, तर त्रिकोणी संख्या आहेत. आता तुम्हाला त्रिकोणी संख्या काढण्याचे एक सूत्र दिले बघा, n गुणिले n अधिक 1 भागिले 2. आता तुम्हाला विचारलं पाचवी त्रिकोणी संख्या काढा. पाचवी त्रिकोणी संख्या म्हणजे n ची किंमत 5 टाकली आपण. सांगा आता सूत्र हे वापरायचं, n म्हणजे 5 आणि n अधिक 1 म्हणजे 5 अधिक 1 6. त्या दोघाचा गुणाकार करायचा, ह्याला 2 ने भागायचं. मग बघा 5 30 आणि 30ला 2 ने भागल्यावर भागाकार किती येणार आपला 15. म्हणजे पाचवी त्रिकोणी संख्या किती येणार 15. आता तुम्हाला पुढचा मी प्रश्न विचारतो, 14वी त्रिकोणी संख्या कोणती सांगा बघू. 14वी त्रिकोणी संख्या कोणती? त्या सूत्रामध्ये किमती ठेवायच्या. म्हणजे 14 घ्यायचं, 14 मध्ये 1 मिळवायचं 15, 14 आणि 15चा गुणाकार करायचा आणि त्याला 2 ने भागायचं. आता बे एक बे 105 सत्ती 14 आणि 15 सत्ती किती 105 105. आता एक तुम्हाला देतो शेवटचं. सांगा 20वी त्रिकोणी संख्या कोणती किंवा 20 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 210 अगदी बरोबर. काय केलं? 20 आणि त्यानंतरची संख्या 21 चा गुणाकार भागिले 2. मग बे एक बे 10 20. सांगा 21 आणि 10चा गुणाकार किती? 210. 210. आता याच्या उलट मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारतो. 210 ही त्रिकोणी संख्या आहे की नाही? असा प्रश्न तुम्हाला विचारला, 210 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? कसा काढणार आहे? 210 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? असा प्रश्न आला की तुम्हाला जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे त्याची 2 पट करायची. सांगा किती येणार 2 पट? 420 420. आणि तुमच्या वर्ग संख्या पाठ आहेत का रे? हो सर. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 चा 49, 49 8 चा 64 34, 81 10 चा 100, 11 चा 120, 12 चा 144 13 चा 169 14 चा 15 चा असं जर तुमचं वर्ग पाठ असतील तर 420 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती? 420 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती सांगा पाहू. 400 अगदी बरोबर. कोणती? 400. आता 400 हा कोणाचा वर्ग आहे?
400 हा कितीचा वर्ग आहे? तर 20चा वर्ग आहे. आणि मग हे जे 20 आहे तो 210 या त्रिकोणी संख्येचा काय झाला? पाया झाला. 210 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आला? 20. 20. आता उदाहरणार्थ मागाचं एक उदाहरण घेतो. 105 या त्रिकोणी संख्येचा पाया सांगा. 105 या त्रिकोणी संख्येचा पाया दुप्पट करा. 10. 210. 210 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती? 196. 196. अगदी बरोबर. 196. आता 196 कोणाचा वर्ग आहे? कोणाचा वर्ग आहे? 14चा. मग 105 या त्रिकोणी संख्येचा पाया किती येणार? 14. म्हणजे दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची आणि त्या दुपटीच्या लगतची लहान पूर्णवर्ग संख्या शोधायची आणि त्या वर्ग संख्येचं वर्गमूळ म्हणजेच त्या त्रिकोणी संख्येचा पाया होय. आता तुम्हाला 153 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचे. काढा बघू. 153 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. अगोदर 2 पट करा की वर लिहिले की त्रिकोणी संख्येची दुप्पट करा. 17. केलं का? सांगा दुप्पट किती आली? 306. 306. त्यापेक्षा लहान वर्ग संख्या कुठली? 289. 289 कोणाचा वर्ग आहे? 17चा. 17 हा काय झाला या त्रिकोणी संख्येचा पाया. पाया झाला. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण काय पाहिलेलं आहे? सर कोणता भाग पाहिला? बोला. ते मगाचं पेज दाखवा दिलेलं पाया कसा काढायचा ते. सम व विषम संख्या काय म्हटला? त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा त्याची व्याख्या दाखवा. शेअर करू का? हा. एकच मिनिट. स्क्रीनशॉट काढला तरी चालतो. मग पुन्हा आपण लिहायचं. दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करावी. त्या दुपटीच्या लगतची लहान वर्ग संख्या शोधावी. त्या वर्ग संख्येचे वर्गमूळ म्हणजेच त्या त्रिकोणी संख्येचा पाया होय. किंवा मी तुम्हाला ही पीडीएफ ग्रुपवर शेअर करतो. तुम्ही ती पीडीएफ पाहू शकता. किंवा आपलं जे तास झालेला आहे तो रेकॉर्डिंग आहे. त्याची पण युट्यूबची लिंक टाकतो. फक्त जॉईन होणाऱ्यापैकी किंवा आपला क्लास पाहणाऱ्यापैकी सर्वांनी माझा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलाय का रे? हो सर. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव काय आहे सांगा बघू. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव काय? रूपचंद बोराटे. हा अगदी बरोबर. स्पेलिंग काय? RUPCHAND आणि पुढे काय? BORATE. RAT. ज्यांनी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कंपल्सरी सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा की या चॅनलवर तुमचं NMS स्कॉलरशिपचं सगळं व्हिडिओ आहेत. तुमच्या 2010 सालापासून NMSच्या जेवढ्या परीक्षा झाल्या त्या सगळ्या परीक्षेची उत्तरं स्पष्टीकरणासहित तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील.
पुढं बॅक जायचं, सगळं व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आपण फक्त रविवारी तास घेतोय. इतर दिवशी तुम्ही एक व्हिडिओ पाहिला तरी तुमचं डिसेंबरमध्ये परीक्षा असते NMAची, तोपर्यंत तुमची सगळी तयारी होऊन जाईल. ठीक आहे. आज नवीन असल्यामुळे फक्त 17च मुलं जॉईन आहेत. जे जॉईन आहेत त्यांचं स्वागत आणि आभार. धन्यवाद. बस करूया.